नमस्कार मित्रांनो, रुक्मिणी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चिकन थाळी. चला तर मग सुरू करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं वाटून घेऊ. कांदा आणि टमाटर पण वाटून घेऊ. त्यानंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबीर पण वाटून घेऊ. अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ टाकू आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये खोबरं, याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर टमाटर. वाटून घेतलेला अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून घेऊ. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि त्यानंतर चिकन टाकून घेऊ. याला व्यवस्थित मिक्स करू. आणि पाणी न टाकता याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घेऊ. झाकण काढून घेऊ आणि 1 ग्लास गरम पाणी यामध्ये टाकून घेऊ. याला हलवून घेऊ आणि 15 ते 20 मिनिट याला शिजवून घेऊ. यानंतर सुकं चिकन बनवून घेऊ. गॅसवर कढई ठेवू, त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये खोबरं टाकून घेऊ. खोबरं व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेलं अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून घेऊ. त्यानंतर वाटून घेतलेला कांदा आणि टमाटर यामध्ये टाकून घेऊ. चिकन टाकू आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एक चमचा गरम मसाला, 1 चमचा अंबारी, 1 चमचा धने पावडर आणि घरी वाटलेला 1 चमचा काळं तिखट टाकू आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यावरती झाकण ठेवू आणि 15 ते 20 मिनिट याला शिजवून घेऊ. 20 मिनिट झालेले आहेत. झाकण काढू आणि त्यावरती कोथिंबीर टाकून घेऊ. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. परत गॅसवर कढई ठेवू, त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊ. कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये खोबरं टाकून घेऊ. याला व्यवस्थित हलवून घेऊ. त्यानंतर वाटून घेतलेला अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून घेऊ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि वाटून घेतलेला कांदा आणि टमाटर यामध्ये टाकून घेऊ.
त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एक चमचा गरम मसाला, एक चमचा अंबारी, एक चमचा धने पावडर आणि एक चमचा काळं तिखट टाकू आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि चिकन टाकू आणि याला व्यवस्थित मिक्स करू. आणि 1.5 ग्लास गरम पाणी यामध्ये टाकून घेऊ. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यावरती झाकण ठेवू आणि 20 मिनिट याला शिजवून घेऊ. 20 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घेऊ. यावरती कोथिंबीर टाकून घेऊ. आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. भात बनवून घेऊ. 1 वाटी तांदूळ घेतले आहेत. ते स्वच्छ धुवून घेऊ. गॅसवर कढई ठेवू. त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊ. चवीपुरतं मीठ टाकायचं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ. आणि यावरती झाकण ठेवू. एका पातेल्यामध्ये 2 अंडे घेऊ. त्यामध्ये पाणी टाकू, मीठ टाकू आणि याला उकडून घेऊ. भात शिजलेला आहे. भाकरी बनवून घेऊ. गॅसवर तवा ठेवू. पीठ चाळून घेऊ. पीठ मळून घेऊ. जेवढं पीठ जास्त मळलं जाईल तेवढी छान भाकर तयार होते. उंडा बनवायचा आणि हाताने थापून घ्यायचे. हलक्या हाताने थापून घ्यायची म्हणजे व्यवस्थित भाकरी तयार होते. पाणी फिरवून घेऊ आणि याला पलटून घेऊ. झाली भाकरी तयार. थाळी तयार करून घेऊ. तयार झाली आपली चिकन थाळी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. धन्यवाद.